उत्पत्ती प्रकरण 23. सारेचा मृत्यू. आपल्या मृतास पुरण्यासाठी अब्राहाम जमीन विकत घेतो. सारा 127 वर्षे जगली, एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास आला. अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथीस म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरी व परदेशी आहे. माझ्या मालकीचे कब्रस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टीआड करीन. तेव्हा हेथी अब्राहामास म्हणाले, स्वामी, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक देवाचे सरदार आहात. आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या. आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खासगी कबर देण्यास आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही. तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांस म्हणजे हेथीस नमन केले. तो त्यास म्हणाला, मी आपल्या मयतास दृष्टीआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका. एफ्रोन बिन सोहर याजपाशी रदबदली करा की त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी. एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष त्याच्या गावच्या वेशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामास म्हणाला, स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपणास देतो. माझ्या भाऊबंधांसमक्ष मी आपणाला देतो. तेथे आपल्या मयतास माती द्या. तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांस नमन केले आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, माझे एवढे अवश्य ऐक. मी शेताचे पैसे देतो ते मजकडून घे, म्हणजे मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन. एफ्रोमाने अब्राहामास उत्तर केले, स्वामी, माझे ऐका. ही अवघी 400 शेकेल रुपये किमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या. अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी 400 शेकेल रुपये त्यास तोलून दिले. याप्रमाणे एफ्रोनाचे शेत जे मम्रेच्या पूर्वेस मकपेलात होते ते व त्यातील गुहा आणि शेतातील आणि चतुस्सीमातील प्रत्येक झाड हेथीन समक्ष वेशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाच्या कब्जात पूर्णपणे आले. नंतर अब्राहामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरिले आणि ते शेत गुहेसहित कब्रस्तान व्हावे म्हणून हेथींकडून अब्राहामाच्या कब्जात पूर्णपणे आले.